नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 ते 3 वर्ष किंवा 2.5 वर्ष वयोगटाच्या मुलीसाठी खणाचा फ्रॉक कसा शिवायचा ते पाहणार आहोत। तर पॅटर्नमध्ये आपण हा फ्रॉक जो आहे तो शिवलेला आहे। तर खूप कमी फॅब्रिक जे आहे आपल्याकडे अवेलेबल आहे, त्यातून आपण हा फ्रॉक बनवलेला आहे। वरचा जो पॅटर्न बनवणार आहे त्यासाठी छोटेसे पीस घेतलेले आहेत मी, जे उरलेले फॅब्रिक आहे त्यातून। तर सुरुवातीला आपल्याला टॉप पार्टची कटिंग करायची। टॉप पार्टची कटिंग करण्यासाठी फॅब्रिक 4 फोल्डमध्ये करून घ्यायचं आहे सुरुवातीला। माझ्याकडची बाजू जी आहे ती बंद बाजू आहे आणि समोरची बाजू जी आहे ती ओपन बाजू आहे। टॉप पार्टची जी तयार उंची आहे ती किती ठेवायची आहे, 10 इंच प्लस त्याच्यामध्ये 9.5 इंच तयार ठेवायची प्लस 1 इंच मार्जिन, म्हणजे 10.5 इंच टॉप पार्टची आपल्याला तयार उंची ठेवायची आहे। आता इथे सरळ रेष जी आहे ती आखून घ्यायची, 10.5 इंच समोरच्या बाजूने देखील मार्किंग करून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला शोल्डरसाठी मार्किंग करून घ्यायचं आहे। तर इथे थोडासा जो आहे व्हिडिओ स्किप झालेला आहे किंवा दिसत नाही आहे व्यवस्थित। तर गळारुंदी साधारण 2 इंच आपण या साईजमध्ये घेतलेली आहे आणि पुढच्या बाजूला 2.5 इंच, म्हणजे टोटल 4.5 इंच आपण शोल्डर घेतलेला आहे। गळ्याची खोली जी आहे ती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता। तर इथे साधारण 3.5 इंच मी 3.5 ते 4 इंच गळा खोली घेतलेली आहे, इथे पाहू शकता तुम्ही। आणि एक चौकोन आखून घेतला। थोडासा व्हिडिओ इथे कट झालेला आहे, म्हणजे हा पार्ट दिसत नाहीये, पण मी पुढे तुम्हाला हे जे आहे डिटेल दाखवलेलं आहे। फ्रंट आणि बॅक नेकसाठी इथे मार्किंग करून घेतलं, गोलाकार देऊन घेतलेला आहे। आणि हे पहा, अशा पद्धतीने हा चौकोन जो आहे तो व्यवस्थित मार्क करून घ्यायचा। त्यानंतर आमोलसाठी देखील आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। तर इथून खाली आपल्याला साधारण या साईजमध्ये 5 इंचावरती मार्किंग करायचं, कारण अर्धा इंच शोल्डर फोल्डमध्ये जाणार आहे। तर ते जो आमोल आपला तयार होणार आहे तो 4.5 इंच तयार होईल। ही लाईन जी आहे पुढे वाढवून घेतली व्यवस्थित अशी। त्यानंतर चेस्टचा 4th पार्ट घ्यायचा आहे। तुमच्या मुलीची जी पण चेस्ट आहे डिवाइड बाय 4 करून घ्यायचं। तर इथे पहा, व्यवस्थित मी तुम्हाला दाखवते। हा बॅक नेक आहे। बॅक नेक किती घेतला, 3 इंच। फ्रंट नेक 4 इंच मार्क केलेला आहे। गळारुंदी पहा 2.25 ते 2.5 इंच घेतली। त्यानंतर चेस्टचा 4th पार्ट इथे मी घेतलेला आहे साधारण 6.5 इंच। चेस्टचा 4th पार्ट घ्यायचा आहे, मार्किंग करायचं आहे। तर इथे पाहू शकता तुम्ही। आता इथे देखील घेताना मी 6.5 इंचच घेतलेला आहे, म्हणजे चेस्ट आणि वेस्टचा दोन्ही पार्ट आपण इथे ह्या फ्रॉकमध्ये सेम घेतलेला आहे। फ्रंट आमोलसाठी 1 इंच, बॅक आमोलसाठी 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं दाखवल्याप्रमाणे। आणि इथे कर्व स्केल घेऊन मुंड्याचा आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे। जरी पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शोल्डरची मार्किंग कळलेली नसली तरी ह्या व्हिडिओमध्ये मी नेक्स्ट जो पार्ट आहे त्यात दाखवलेला आहे। अर्धा इंच शोल्डर स्लोप देऊन घ्यायचा आहे आमोल साईडला। परत एकदा सांगते की 4.5 इंच शोल्डर घेतलेला आहे, 5 इंच इथे आपण आमोल घेतलेला आहे। त्याचबरोबर चेस्टसाठी 6.5, वेस्टसाठी 6.5 इंच प्लस 2 इंच मार्जिन। मागचा गळा 3 इंच, पुढचा गळा 4 इंच, अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं। आता पुढच्या गळ्यासाठी आपण चौकोनी आकार देऊन घेतलेला आहे। आणि हे पहा, अशा पद्धतीचं मेन फॅब्रिक आपल्याकडे आहे, जे की कटिंगमध्ये फॅब्रिक आहे। आता याची उंची किती, 7.5 इंच आहे। आपल्याला तयार उंची ठेवायची आहे 9.5। हे पहा, 7.5 इंच हा येलो कलरचं फॅब्रिक आहे, त्यावरती आपण हे जे फॅब्रिक आहे अस्तरचं ते ठेवून घ्यायचं, बंद बाजूवरती बंद बाजू अशा पद्धतीने। आणि आता वरती जेवढं पण फॅब्रिक आहे आता आपल्याला इथे फोल्ड करून घ्यायचं, जो आमहोल पार्ट आहे। हे पहा, अशा पद्धतीने हा पॅटर्न रेडी करण्यासाठी आमहोलसाठी जो आपण स्क्वेअर बनवला होता तिथे आपल्याला एक मार्किंग करायचं आहे। आणि मार्किंग करून सरळ रेष आखून घ्यायची आहे। हा पार्ट त्यानंतर आपल्याला बाजूला करायचा आणि स्केलच्या मदतीने, किंवा स्केल जरी ठेवलीत तुम्ही अशी, तर स्केलने काय होणार आहे की तुमचं जे मार्किंग आहे ते एकदम सरळ होणार आहे। हा पार्ट फोल्ड करून घेतला आणि अशा पद्धतीने मी सरळ रेष ओढून घेतली इथे। आता काय करायचं आहे, अजून एक रेष याच्याकरता ओढून घ्यायची आपल्याला, कारण हा पार्ट जो आहे तो पिंक कलरच्या फॅब्रिकमध्ये अटॅच होणार आहे। म्हणजे साधारण इथे तुम्हाला अर्धा ते पाऊण इंच मार्जिन घ्यायची आहे। तर 2 फॅब्रिक अटॅच होण्यासाठी आपल्याला इथेही मार्जिन लागणार आहे। आता हा पार्ट जो आहे आपला 7 इंचाचा आहे, साधारण 6 ते 7 इंचाचा हा जो पार्ट आहे तो आहे। आणि उरलेलं जे वरचं फॅब्रिक आहे त्याकरता आपण पिंक कलरचं फॅब्रिक कट करून घेतलेलं, म्हणजे जो मुंड्याचा आकार आहे त्याचा वरचा सगळा जो पार्ट आहे तिथून वरचा तो आपण पिंक कलरच्या फॅब्रिकने घेतला। बॉटमसाठी इथे फॅब्रिक डबल फोल्डमध्ये साधारण 32 इंच पुढच्या बाजूने आणि 32 इंच मागच्या बाजूने।
म्हणजे साधारण 68 इंच आणि उंचीला 13 इंच असं हे डबल फोल्डमध्ये फॅब्रिक मी कट करून घेतलेलं आहे. आणि सेम याच पद्धतीने अस्तर देखील आपल्याला बॉटमसाठी कट करायचं. तर इथे तुम्ही पाहू शकता जो येलो कलरचा पार्ट होता आणि जो पिंक कलरचा पार्ट होता तो कट करून आपण एकमेकांमध्ये अटॅच करून घेतला, जेणेकरून आपल्याला शिवायला ते सोपं जावं याकरता, आणि प्रेस करून घ्यायचं हवं तर. फ्रंट आणि बॅक दोन्ही पार्टमध्ये आपण असा पॅटर्न जो आहे तो रेडी करणार आहे. आता आपल्याला यावरती अस्तरचं फॅब्रिक ठेवायचं आहे. अस्तरचं फॅब्रिक जे आहे ते आपल्याला खालचं जे मेन फॅब्रिक आहे त्यावरती ठेवून घ्यायचं आहे आणि पिनने सिक्युअर करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला इथे स्लीव्ज अटॅच करायच्या असतील तर तुम्ही इथे आमहोलचा जो पार्ट आहे तो स्टिच नाही करायचा, फक्त नेक पार्ट जो आहे तो स्टिच करून घ्यायचा. पण आपण फ्रॉक जो आहे तो स्लीवलेस बनवणार आहोत, साधारण 2 ते 2.5 वर्ष वयाच्या मुलीसाठी. तर त्याकरता मी इथे आमहोल पार्ट जो आहे तो स्टिच करणार आहे. त्यापूर्वी सर्व फॅब्रिक जे आहे ते पिनने सिक्युअर करून घ्यायचं आहे. फ्रंट आणि बॅक दोन्ही पार्ट पिनने सिक्युअर करून घेतले. आता फ्रंट पार्ट स्क्वेअर नेक आणि आमहोल स्टिच करून घ्यायचा. बॅक पार्ट राऊंड नेक आणि आमहोल पार्ट स्टिच करून घ्यायचा. दोन्ही पार्ट स्टिच केल्यानंतर छोटे छोटे कट्स जे आहेत नेक पार्टवरती लावून घेतले. नंतर फॅब्रिक जे आहे ते सरळ बाजूला आपल्याला टर्न करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि इथे टर्न करून घेतल्यानंतर आपल्याला टॉप स्टिचेस करायचे आहेत, किंवा तुम्ही इथे व्यवस्थित इस्त्री करून घेतलीत तरीही चालणार आहे, किंवा धार स्टिच जी आहे ती केली तरी चालणार आहे. हे तिन्ही ऑप्शन तुमच्याकडे आहेत. आणि हवं तर तुम्ही याच्यामध्ये अजून डेकोरेटिव्ह करण्यासाठी वेगळ्या लेसेस ज्या आहेत त्या वापरू शकता. तर अशा पद्धतीने हा पार्ट जो आहे आपण सरळ करून घेतला. त्यानंतर शोल्डर अटॅच करून घ्यायचे आहेत दोन्ही. टॉप स्टिचेस करायचे आहेत नेक आणि आमहोल पार्टवरती. टॉप स्टिचेस करून घेतले. आता आपल्याला हा जो बॉटमचा फॅब्रिक आहे किंवा बॉटमचं जे फॅब्रिक आहे त्यामध्ये मी अस्तर अटॅच करून घेतलेलं आहे. हे पहा, मेन फॅब्रिकपेक्षा 3 इंच कमी उंचीचं अस्तर जे आहे आपण इथे सेम तेवढंच कट करून घेतलं आणि अटॅच केलं. आता हा टॉप पार्ट घ्यायचा आहे, त्याच्यावरती बॉटमचं मेन फॅब्रिक समोरासमोर ठेवायचं आणि साधारण 3 इंच 2.5 ते 3 इंच आपण हा पार्ट प्लेन स्टिच करणार आहोत. तर का आपल्याला फ्रॉकची जी फिटिंग आहे आपण 2 इंच मार्जिन घेतलेली आहे आणि प्लस आपण 1 इंच असं प्लेन सोडून देणार आहोत. आणि त्यानंतरच ते 3 इंच फॅब्रिक सोडून आपण छोट्या छोट्या प्लेट्स घ्यायला सुरुवात करणार आहे. आता इथे तुम्हाला जर प्लेट्स खूप जास्त हव्या असतील तर तुम्ही प्लेटची साईज छोटी घेऊ शकता, किंवा फॅब्रिक जे आहे प्लेट्स मोठ्या हव्या असतील तर तुम्हाला फॅब्रिक जास्त घ्यायचं. म्हणजे साधारण आता इथे बॉटमसाठी फ्रंट पार्टला मी जर 33 इंच फॅब्रिक घेतलेलं आहे तर तुम्हाला इथे साधारण 40 ते साधारण 45 इंच फॅब्रिक जे आहे रुंदीला घ्यायचं आहे. पण एवढा घेर जो आहे तो या साईजमध्ये सफिशियंट आहे. त्यामुळे प्लेट्स ज्या आहेत त्या व्यवस्थित मोजून छान अशा सर्व फॅब्रिकमध्ये येतील अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी साधारण 3-3 इंच जे आहे सरळ शिवून घ्यायचं आणि मधल्या पार्टमध्ये आपल्या या प्लेट्स येतील अशा पद्धतीत तुम्हाला हा बॉटम पार्ट जो आहे तो शिवून घ्यायचा. इथे मी तुम्हाला दाखवलेलं आहे सर्व प्लेट्स ज्या आहेत त्या कशा घ्यायच्या. शेजारी शेजारी प्लेट्स घ्यायच्या. त्याचबरोबर इथे जे प्लेट्सचं डायरेक्शन आहे ते एकाच बाजूने, किंवा प्लेट्सचं जे तोंड आहे ते एकाच बाजूने असणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही इथे बॉक्स प्लेट देखील घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे. तर हे पहा, व्यवस्थित आपण प्लेट्सचं जे डिस्टन्स आहे मेंटेन करून 3 इंचाचा गॅप ठेवून व्यवस्थित प्लेट्स बनवून घेतल्या. सेम असाच दुसरा पार्ट देखील आपण रेडी करून घेतला. हे पहा, खूप छान आणि सुंदर असा हा फ्रॉक जो आहे साधारण अर्ध्या तासात तयार होणारा हा फ्रॉक आहे. खूप छान दिसतो हा फ्रॉक. तर तुम्ही ही डिझाईन नक्की ट्राय करा आणि मला फोटो देखील शेअर करा. हा झाला फ्रंट पार्ट आणि हा बॅक पार्ट आहे. बॅक पार्टमध्ये मी इथे झिप जे आहे ते अटॅच करून घेतलेली आहे. आता आपल्याला फ्रॉकच्या दोन्ही बाजू समोरासमोर ठेवून शोल्डर फिटिंग करून घ्यायची आहे. हे पहा, शोल्डर फिटिंग करून घ्यायची आणि इथे जर फॅब्रिक उरलं असेल तुमच्याकडे तर तुम्ही इथे बेल्ट लावून घ्यायचे आहेत. पण माझ्याकडे फॅब्रिक उरलेलं नसल्या कारणाने मी गोल्डन कलरच्या नॉट ज्या आहेत त्या यूज करणार आहेत बेल्टसाठी. त्यानंतर फ्रॉकला साईडने फिटिंग करून घ्यायची. तर सुंदर असा हा 2 वर्ष वयोगटाच्या मुलीसाठी फ्रॉक जो आहे इथे तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता छान असा याला लुक आलेला आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवायचं आहे. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल. असेच सुंदर व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा.